सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. ALK मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असून देखील श्री गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नसेल, तर 7 दिवसाची दत्तगुरूची ही उच्च कोटीची प्रभावशाली सेवा करा. या सेवेने श्री गुरुचरित्र वाचल्याचे पुण्य मिळते. जे कोणी भक्त दत्तगुरूचे सेवेकरी आहेत, दत्तभक्त आहेत, ज्यांना रोज दत्तगुरूची सेवा करावीशी वाटते, पण त्यांना दररोजच्या धक्काधक्कीच्या धावपळीत शक्य होत नाही. श्री गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते, पण श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकत नाही. अशा वेळेस श्री गुरु दत्त महाराजांची ही उच्च कोटीची प्रभावी सेवा 7 दिवसाची नक्की करा. या सेवेने श्री गुरुचरित्र वाचल्याचे तुम्हाला फलप्राप्ती होईल आणि दत्त महाराज प्रसन्न होतील. आपल्यावर दत्त महाराजांची कृपा प्राप्त होईल. दत्त महाराजांची कोणती सेवा करायची ते पहा. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. दत्त बावन्नी या स्तोत्राची 7 दिवसाची उच्च कोटीची प्रभावी सेवा करायची आहे. या स्तोत्राचे पठण कसे करायचे ते पहा. गुरुवारी सकाळी लवकर उठावे, स्नान करून घ्या आणि स्नान झाल्यानंतर तुम्ही दररोजच्या तुमच्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा करून घ्या आणि त्या सेवा झाल्यानंतर दत्त बावन्नी या स्तोत्राची सेवा करायची आहे. एक पाट घ्या, त्या पाटावर पिवळे वस्त्र टाकावे. त्या पाटावर दत्तगुरूंचा फोटो ठेवावा. फोटो नसेल तर मूर्ती ठेवली तरी चालेल. त्यानंतर कलश मांडा, म्हणजे एक तांब्या घ्या. तांब्यामध्ये पाणी टाका, 1 रुपये, लाल सुपारी, दुर्वा टाका आणि नागवेलीची 5 पाने. त्या पानावरती श्रीफळ ठेवा, म्हणजेच नारळ ठेवा. अशा प्रकारे आपल्याला कलश मांडणी करायची आहे. 2 नागवेलीची पाने घ्या. त्या पानावरती गणपतीची सुपारी मांडा. हार, फुले, अक्षदा, हळदी कुंकू आणि प्रसादासाठी पेढा घ्या आणि पूजा करा. संकल्प करा. उजव्या हातामध्ये पाने घ्या. तुमचे नाव सांगा, गोत्र सांगा, कशासाठी पारायण करता, म्हणजे तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा दत्तगुरूंना सांगा. माझ्या सेवेमध्ये कोणतेही विघ्न येऊ देऊ नका, अशी विनंती दत्त महाराजांना करा. निर्विघ्नपणे माझी पारायण सेवा घडून घ्या आणि ते पाणी ताटामध्ये सोडा. स्तोत्राचे पठण करताना आपल्याला दिवा अखंडितपणे चालू ठेवायचा आहे. सुवासिक धूप अगरबत्ती लावावी. तुमच्या कुलदैवतेच्या पाया पडा. दत्तगुरूंचा आशीर्वाद घ्या आणि दत्त बावन्नी या स्तोत्राला सुरुवात करा. एक दत्त बावन्नी पाठ करायला 4 ते 5 मिनिटे लागतात. आपल्याला 7 दिवसात 52 पाठ करायचे आहे, म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण केल्याचे पुण्य मिळते. किंवा 7 दिवस करणे शक्य नसेल तर एका दिवसात दत्त बावन्नी स्तोत्राचे 52 पाठ तुम्ही करू शकता, म्हणजे 52 वेळा वाचन करू शकता. तेव्हा श्री गुरुचरित्र पारायण केल्याचे पुण्य मिळते. अशी तुम्ही 1 दिवसाची ही सेवा करू शकता. या सेवेमुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न होते. घरामध्ये सुख, शांती, समाधान लाभते. आपल्या घरामध्ये अखंडपणे लक्ष्मी प्राप्त होते. दत्त बावन्नी म्हणजे दत्त आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद, श्री वल्लभ व नरसिंह सरस्वती स्वामींच्या लीलाचे वर्णन केलेले आहे. ही उच्च कोटीची सेवा अखंडपणे 7 दिवस करायची आहे. या सेवेने श्री गुरुचरित्र वाचल्याचे पुण्य आपल्याला मिळेल आणि दत्त महाराजांची 7 दिवसाची ही सेवा न विसरता करा. आणि श्रावण महिना चालू आहे आणि तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नसेल तर दत्त महाराजांची 7 दिवसाची ही उच्च कोटीची सेवा करा. दत्त महाराज प्रसन्न होऊन आपल्या घरावर अखंडितपणे आशीर्वाद राहील आणि आपल्याला श्री गुरुचरित्र पारायण केल्याचे पुण्य मिळेल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहन वाढवत असते. श्री स्वामी समर्थ.